कोथिंबीर वड्यांचे जे पीठ असतं ते उकडून ठेवलेलं असतं, त्याचे अशा मस्तपैकी बारीक बारीक स्लायसेस केले आहेत. त्याच्यासाठी आधी आम्ही कोथिंबीर मस्तपैकी धुवून घेतलेली आणि त्याच्यासाठी त्यातलं पाणी वगैरे स्टेन करून घेतलेली, बारीक कापून घेतलेली. आणि मग आम्ही तांदळाचं पीठ घेतलं, बेसनचं पीठ घेतलं, आलं लसणाची पेस्ट घेतली, तिखट मीठ सर्व त्याच्यामध्ये घेतलं आणि ते सर्व कोथिंबीर जी कट केलेली होती ती सर्व आम्ही त्या एका भांड्यामध्ये टाकून ते सर्व बॅटर मिक्सचर केलं. आणि मग नंतर एक ट्रे घेतला आम्ही. त्या ट्रेला आधी आम्ही स्पॅच्युलाने बाहेरनं आणि आतनं सिरवीकडनं मी तेल लावून घेतलं, कारण कोथिंबीरची वडी त्याला चिपकू नये म्हणून. आणि मग त्याला ते असं हाताने तापलं आणि मग नंतर ते एका पातेल्यामध्ये घेऊन ते उकळायला ठेवलं. आणि मग ते उकळून ते थंड झालं की मस्त असं अलगदपणे एकसारख्या त्याने वड्या पाडायच्या. आणि मग नंतर ते असं एकसारख्या अलगद वड्या पडल्या की मग एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं. त्या तेलामध्ये एक छोटंसं पीस टाकून बघायचं आणि बघायचं की तेल तुमचं कितपत गरम झालंय. जर तुमचं तेल गरम झालं नसेल तर टाकायचं नाही, नाहीतर तुमच्या त्या सर्व वड्या सुटण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये तेल नेहमी हाय टू मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचं. आधी तेल चेक करायचं कितपत गरम झालंय आणि मगच एक एक थोडं थोडं करून सर्व करायचं. आणि मग ते असं व्यवस्थित त्यातलं ते असं व्यवस्थित शिजल्या की मग नंतर ते तेल सगळं बाहेर काढायचं आणि मग नंतर त्याच्यावरती वरनं किसलेलं खोबरं असतं ते टाकायचं आणि मग टोमॅटो सॉस सोबत खायचं.